नमस्कार. आज आपण माहिती अधिकार कायद्यातल्या म्हणजे RTI ॲक्टमधल्या एका खूप महत्त्वाच्या कलमाबद्दल बोलणार आहोत. कलम 18. हे एक असं कलम आहे जे आपल्यासारख्या सामान्य नागरिकांना खूप मोठी शक्ती देतं, पण गंमत म्हणजे याबद्दल फार कमी लोकांना नीट माहिती आहे. चला तर मग आज समजून घेऊया की ही शक्ती नेमकी आहे तरी काय आणि तिचा वापर कसा करायचा. आपल्यापैकी अनेकांना हा अनुभव आला असेल नाही का, की आपण माहिती अधिकाराखाली अर्ज केला आणि समोरून माहितीच नाकारली गेली किंवा वेळेत काहीच उत्तर आलं नाही आणि काही वेळा तर अर्धवट चुकीची माहिती देऊन वेळ मारून नेली जाते. खरंच खूप चिडचिड होते अशा वेळी. पण इथेच निराश व्हायचं नाहीये, कारण माहिती अधिकार कायद्यानेच यावर एक जबरदस्त उपाय दिला आहे आणि तो म्हणजे थेट तक्रार करण्याचा अधिकार. हो, म्हणजे निराश होण्याऐवजी कायद्यानेच दिलेला हा मार्ग वापरण्याची हीच खरी वेळ आहे. आणि हा मार्ग म्हणजे थेट माहिती आयोगाकडे तक्रार करण्याचा. हा आयोग म्हणजे माहिती अधिकार कायद्याचा एक प्रकारे रखवालदारच आहे. आयोगाची स्थापनाच मुळात नागरिकांच्या माहितीच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी झालेली आहे. अच्छा, मग हा माहिती आयोग म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक स्वतंत्र म्हणजे इंडिपेंडेंट बॉडी आहे जी केंद्र आणि राज्य पातळीवर काम करते. तिचं मुख्य काम काय, तर माहिती अधिकाराशी संबंधित ज्या काही तक्रारी आहेत त्या ऐकणं, त्यांची निष्पक्षपातीपणे चौकशी करणं आणि योग्य तो निर्णय देणं. आणि स्वतंत्र असल्यामुळे ती कोणत्याही सरकारी दबावाशिवाय काम करू शकते. बरं, मग प्रश्न येतो की आपण आयोगाकडे कधी जाऊ शकतो, म्हणजे नक्की कोणत्या परिस्थितीत आपण कलम 18चा वापर करू शकतो. कायद्याने आपल्याला काही अगदी स्पष्ट कारणं दिली आहेत ज्यांच्या आधारावर आपण आयोगाकडे दाद मागू शकतो. हे बघा, इथे आपण थेट कायद्यात काय लिहिलंय तेच पाहतोय. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की ही कारणं कुणी मनाने ठरवलेली नाहीत, तर खुद्द कायद्यानेच आपल्याला हा आधार दिला आहे आणि त्यामुळेच आपल्या तक्रारीला एक भक्कम कायदेशीर बेस मिळतो. चला, ही कायदेशीर भाषा थोडी सोपी करून समजून घेऊ. तक्रार कधी करता येते, तर समजा तुम्ही अर्ज दिला आणि तो स्वीकारलाच नाही, किंवा सरळ सांगितलं की माहिती देणार नाही असंही होतं, की कायद्याने ठरवलेल्या वेळेत उत्तरच आलं नाही, अधिकारी गप्प बसले किंवा माहितीसाठी इतके आवाजवी पैसे मागितले की ते देणंच शक्य नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जी माहिती दिली ती अर्धवट, चुकीची किंवा मुद्दाम दिशाभूल करणारी आहे. एवढंच नाही तर याशिवाय माहिती मिळवताना दुसरी कुठलीही अडचण आली तरीही आपण आयोगाचं दार ठोठावू शकतो. ठीक आहे, तक्रार केली, पण पुढे काय? आयोगाकडे खरंच इतकी ताकद आहे का की ते काही कारवाई करू शकतील? तर याचं उत्तर आहे होय. आणि ही ताकद काही साधीसुधी नाहीये, ती थेट एका कोर्टाच्या ताकदीइतकी आहे. हे पहा, हे खूप महत्त्वाचं आहे. माहिती अधिकार कायद्यानुसार तक्रारीची चौकशी चालू असताना माहिती आयोगाला दिवाणी न्यायालयाचे म्हणजे सिव्हिल कोर्टचे सगळे अधिकार मिळतात. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. चौकशीपुरते आयोग आणि न्यायालय एकाच पातळीवर येतात. विचार करा, ही किती मोठी गोष्ट आहे. मग हे कोर्टासारखे अधिकार म्हणजे नक्की काय? तर बघा, आयोग कोणालाही समन्स पाठवून साक्षीसाठी हजर राहायला भाग पाडू शकतो. अगदी मोठ्या अधिकाऱ्याला सुद्धा ते कुठलीही कागदपत्र सादर करायला सांगू शकतात, शपथ घेऊन पुरावे द्यायला लावू शकतात आणि सर्वात भारी म्हणजे ते कोणत्याही दुसऱ्या कोर्टातून किंवा सरकारी ऑफिसमधून सार्वजनिक रेकॉर्ड्स किंवा त्याच्या कॉपीज मागवू शकतात. म्हणजेच हे कलम 18 फक्त कायद्यातले एक पान नाहीये. नाही, ही नागरिकांच्या हातातली एक मोठी शक्ती आहे. आपला हक्क आहे जो आपल्याला व्यवस्थेला जाब विचारण्याची ताकद देतो. याला माहितीच्या अधिकाराचं संरक्षण कवच म्हटलं तर अजिबात चुकीचं ठरणार नाही. जेव्हा कोणी आपला माहिती मिळवण्याचा हक्क दाबायचा प्रयत्न करतं तेव्हा हेच कलम आपल्या संरक्षणासाठी पुढे येतं. आणि म्हणूनच हा मुद्दा लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की कलम 18 म्हणजे फक्त तक्रार करायचा एक फॉर्म नाहीये. हे एक शस्त्र आहे, सार्वजनिक अधिकाऱ्यांना त्यांच्या कामासाठी जबाबदार धरण्याचं एक शक्तिशाली शस्त्र. हे आपल्याला आठवण करून देतं की लोकशाहीत माहिती मिळवणं हा आपला हक्क आहे आणि तो कोणीही सहजासहजी हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे आता खरा प्रश्न हा उरतो की प्रशासनामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी कायद्याने दिलेलं हे जे संरक्षण कवच आहे त्याचा वापर आपण कसा करणार आहोत. यावर नक्कीच विचार करा. आपण लवकरच माहिती अधिकाराच्या इतर महत्त्वाच्या पैलूंवरही बोलू. तोपर्यंत धन्यवाद.